मिरज कागवाड चेकपोस्टवर 16,50,000 रुपयांचा गुटखा जप्त। मिरज ग्रामीण पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई। मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्टजवळ स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 16,50,000 रुपयांचा गुटखा, गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला। आज बुधवार दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख वय वर्ष 28 राहणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केला आहे। आज बुधवार दुपार पिकअप गाडी गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती। यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती। यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांना शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास 11,60,000 रुपये किमतीचा गुटखा सापडला। स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे, सुनील कोरे, राकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले, भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।